मी जे मागच्या सभेमध्ये माझा प्रस्ताव होता ना, प्रशासकाच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार, ते समोर त्यातला एक भाग आहे. म्हणजे बघा, दलित वस्तीच्या प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा बबलूभाऊ शेकाव साहेब जिओ टॅग झाला, क्लब करून कामं मंजूर झाले. असे कामं तुम्ही तेव्हा केले. आणि आमच्याही भागामध्ये दलित वस्ती आहे. प्रशासकाच्या काळात तुम्ही किती रुपये टाकले तिथं? पूर्ण माता खिडकी आता बुधवारा जवाहर गेट प्रभागात आहे दलित वस्ती. एक काम घेतलं नाही. आम्ही निवडून आल्याबरोबर तुमचा पाठपुरावा केला आयुक्त साहेब, तेव्हा यांचं लक्ष तिथल्या दलित वस्तीकडे गेलं. म्हणजे ह्या सिस्टीमनी काम चाललं. हीच तर ओरड आहे आमची. आम्हाला मान्य आहे लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला निधीचं वाटप करायचं आहे. आता तुम्ही सगळे कामं एकसारखे घेतले, लोकसंख्येप्रमाणे केलेले ना भाऊ? नाही केले ना. आणि लोकसंख्येप्रमाणे तर केलेच नाही, परंतु आता तुम्ही निकष कोणते लावले की सगळ्या ठिकाणी अंगणवाड्या करा म्हणून? काय गरज आहे? का लावले सांगा, तुम्ही स्पष्टीकरण द्या. कुणाचे आदेश होते? माझा प्रस्ताव पालकमंत्री साहेबांचे निर्देश होते. काय होते पालकमंत्री साहेबांचे? खोटं नका बोलू. उर्वरित जेवढे 3 कोटीची तरतूद आहे त्यात फक्त अंगणवाडीचे प्रस्ताव द्या. का बा असं? माझा प्रस्ताव साहेब भाऊ, एक मिनिट. नाही, असं का समजावून सांगा ना आम्हाला. प्रस्ताव क्रमांक 18 शासनाच्या. एक मिनिट भाऊ, हो. मंगेश भाऊ, नंतर तुम्ही बोला ना. अजून तुमचं वाचून दाखवतो प्रस्ताव येईल ना ते. शासनाच्या दलित वस्ती निधीचे नियोजन करण्याबाबत माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी दिलेले निर्देशबाबत चर्चा करून निर्णय घेणे. बोला भाऊ. पालकमंत्री साहेबांनी काय निर्देश दिले तुम्ही आम्हाला सांगा. पालकमंत्री साहेबांनी हे सांगितले की तुम्ही निव्वळ कॉन्क्रीट रोड, नाल्या आणि पेविंग ब्लॉक लावता हा. आणि मोठे म्हणजे जे सार्वजनिक जसे दवाखाने, अंगणवाड्या करत नाही, तर यापुढे फक्त ह्या 3 कोटीतून अंगणवाड्या करत असाल तर मी पैसे देतो. पैसे देतो म्हणजे हे पैसे तर दलित वस्तीच्या शासनाचे आहे. नियमाप्रमाणे मिळतेच. बरोबर आहे, पण 7च कोटी मिळाले होते, 3 कोटी राहिले होते आपले. बरं, मग 3 कोटीतून मग याच्या पुढे तर असं नाही ना का या 3 कोटीसाठी पालकमंत्री साहेबांनी हा निकष लावला? ह्या 3 कोटीसाठी हे लावलं. मान्य आहे. मग गावंडे साहेब, या 3 कोटीसाठी लावला असेल तर मान्य आहे. त्याच्याआधी का लावला की समजा या वस्तीमध्ये रस्ते, नसेल. नाल्या समजा सगळे झाले असेल तर तो निधी अंगणवाडी असं आहे का? असं आहे. नाही, हे चुकीचं सांगून राहिले. मग नाही, नाही. मग हे चुकीचं सांगून राहिले. हे चव्हाण साहेब, तुम्ही चुकीची माहिती दिली. बिलकुल नाही. रेकॉर्डिंग वाटल्यास तुम्ही जिल्हाधिकारी द्या, द्या, आता कार्यालयाच्या द्या, DPT आता जे द्या. असेल नाही, ते आता बोलून द्या. कोणते निकष? आम्हाला गावंडे साहेबांवर विश्वास आहे. निकष कोणते? तुम्ही विश्वास गमावला. नाही, पालकमंत्र्यांना बदनाम कशाला तुम्ही करत आहे? विश्वास गमावला. पालकमंत्री साहेबांना बदनाम कशाला करत आहे? हा. नाही, नाही, बदनाम नाही सर. त्यांनी- लेखी दिला त्यांनी, म्हणजे त्यांनी लेखी निर्देश काय? दिले. असं नाहीये. कारण काय त्यांनी काय कारण सांगितलं? सांगितलं तुम्ही असेल ना? फक्त सोयीस्कर तेवढंच घेतलं. त्याची पार्श्वभूमी नाही सांगणार का? नाही, तेच सांगतोय मग की पार्श्वभूमी मी सांगतो ना, पण तेच तर म्हणत आहे ते. सांगतो अरे मी. चेतन भाऊ, त्याच्यात एक काय मिनिट, झालं? एक- जिल्हा- एक- नाही, अरे, हो, एक- हे पहा, नाही, नाही, चेतन काय भाऊ, तुम्ही चेतन जुनं भाऊ, कामात काय केलं हे माहित अरे, नाही. चेतन भाऊ, हे पहा. पण पालकमंत्री साहेबांनी असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी रस्ते, नाली, पेविंग ब्लॉक याचे कामं झाले आहे, पण त्या ठिकाणी अंगणवाडी असेल त्या ठिकाणी वापरा. हे चव्हाण चुकीची माहिती देत आहे. तुम्ही नाही. हेही सांगितलं की पालकमंत्री एकाच साहेबांना अमाऊंटचे बदनाम कामं करा. द्या. त्याच्यात काय झालं होतं? गावंडे साहेब, पूर्ण त्यांनी हे जिल्ह्यामध्ये- सांगितलं की एकाच अमाऊंटचे कामं घ्या आणि नाही, फक्त अंगणवाड्याच घ्या. नाही, यांनी माझा ऐकून घ्या. हा, आयुक्त मॅडमच्या सूचना होत्या. यांना बरे, नाही, आता नाही. तुम्ही पालकमंत्री नाही, म्हणत आहे, तुम्ही एकसारखे- आता आयुक्त म्हणत आहे. मी सांगतो, मला बोलू द्या. तुम्ही चव्हाण, आम्ही तुमच्या सातत्यानं पाठीशी राहणारे लोक होतो. आपल्या तुम्ही इथल्या- विश्वास गमावलाय, लक्षात ठेवा. इथल्या संदर्भात पालकमंत्री साहेबांना ताशेरे ओढू नका. हा, पहिले विनाकारण क्लिअर करतो. नाही, नाही, भाऊ, मी पालकमंत्री साहेबांसारखा निधी देणारा पालकमंत्री आजपर्यंत नाही झाला. नाही, नाही, बरोबर आहे. मग तुम्ही नाही, कशाला नाही, बोलता? नाही, नाही, यांनी यांनी- उल्लेख केलाय. नाही, यांनी, मी तुम्हाला सांगतो, यांनी स्पष्ट मी यांना सांगितलं होतं, माझे इंजिनियर कुठं आहे? महाजन कुठं आहे? सभापती महोदय, मी यांना सांगितलं होतं की माझ्या प्रभागात काही नाल्या तुटल्यात हे घ्या. तर यांनी डायरेक्ट सांगितलं की पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की अंगणवाडी घेत असाल तर घ्या, दुसरं काम कोणतं तुम्हाला भेटणार नाही. ते सांगितलं 28 लाख. मी त्यावेळेसच यांना फोन केला होता की लोकसंख्येच्या आधारावर प्रशासकाच्या राजवटीमध्ये
तुम्ही जे गावाला लुटून खाल्लं, मी याच्या अगोदरही बोललो आहे, गावाला लुटूनच खाल्लाय. दलित वस्तीची कामं तुम्ही क्लब करता, लाजा वाटते तुम्हाला? हा, जिओ टॅग नालायक पण अरे आहे. दलित वस्तीचे कामं तुम्ही क्लब करता तुम्ही. जिओ टॅगही केले भाऊ. मुलगासारखे अरे सभापती तुम्ही काय महोदय. तुम्ही करता? आणि दलित वस्तीचे काम तुम्ही क्लब करून गोरगरीब जिओ पैसा टॅगिंग खाल्ला. करून हा. त्याच्यात किती टक्के घेतले हे माहित आहे आम्हाला. काय तुम्ही 22 बोलता? 22% किती टक्के आणणार आहे तुम्ही? दलित वस्तीचा निधी खाता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. सभापती महोदय, याचा हक्काचा निधी आहे. सभापती महोदय, सभापती महोदय मेरी बात सुनो. आम्हाला वेळ द्या. सभापती महोदय, सभापती महोदय करोडो का निधी द्या ना सभापती या महोदय. विषयात- आपला हात वरती आहे. नाही, या विषयात मागील 3-4 वर्षात दलित वस्तीचा निधी कुठं कुठं देण्यात आला. एक तर आम्हा सगळ्यांना, तुम्ही सगळ्या सदस्यांना त्याची कॉपी द्या. त्याच्यानंतर पुढच्या आमसभेमध्ये तुम्ही ते ठेवा आणि त्याच्यावर चौकशी लावायची आपल्याला. असं नाही, या दलित वस्तीचे कामं तुम्हाला अजून मी जबाबदारीने सांगतो, दलित वस्तीचे कामं क्लब नाही करतायत. तुम्हाला ते सांगतो मी. जिओ टॅगिंग नाही करतायत. हा, ज्या प्रभागातले काम आहेत त्या म्हणजे तुम्ही एक काम या प्रभागाचा, एक काम त्या प्रभागाचा. अरे जिथं दलित वस्ती 1000-1500ची लोकसंख्या आहे, तिथं तुम्ही, जिथं दलित वस्ती 10,000 आहे त्याच्यापेक्षा तिथं तुम्ही दलित वस्ती दिलाय तुम्ही. सभापती महोदय. त्याच्यावर मंगेश भाऊ, हो. त्याच्यावर तुम्हाला सांगतो, ऍट्रॉसिटी सोबत FIR होते ना हा. विशेष नाही ना. FIR झालाच पाहिजे ना FIR. FIR होते. अरे बाबा, हे ना म्हणून हे केलं ना. हे चौकशी होऊ द्या. भारताचं संविधान आपल्या देशामध्ये असताना तुम्ही संविधानाच्या विरोधात काम करून राहिले. हे चौकशी होऊ द्या. FIR साठी मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये माझ्यासोबत मी आहे. मंगेश मंग- मी आहे. मंगेश आपण मंग- सगळेच आहे. हा. वस्तीवर जर तुम्ही निधीवर अन्याय करत असाल, मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये FIR करणार आहे. कारण हा विषय कसा आहे, हा विषय काही एवढा सोपा नाही आहे. हा विषय आपल्या इच्छा लोकांची मानसिकता काय ते दाखवते. हा फक्त दलित वस्तीचा निधी इकडून तिकडून करण्याचा विषय नाही आहे. मानसिकता काय, मानसिकता. सभापती महोदय, आणि तुम्ही पालकमंत्रीचं नाव तुम्ही मला स्वतः सांगितलं आहे. सभापती महोदय, पालकमंत्री महोदय सभापती महोदय. यांनी घेतला आहे. मंगेशराव झाला का मी तुमचं? विषयावर पडदा हो, पाडतो. मंगेशराव. एक मिनिट भाऊ, एक मिनिट. थोडं बसा ना खाली, आता दुसऱ्याला बोलू द्या ना जरा. पालकमंत्री महोदय बसा खाली आता थोडे वेळ. थांबा हो, एक मिनिट. हा, बसा खाली. थांबा. एक घंट्यापासून ऐकून आलं तुमचं. बसा आता खाली, बोलू द्या दुसऱ्याला. थोडं बसा. एक मिनिट. पालकमंत्री महोदयांचं या ठिकाणी नाव जर घेतलं आहे ते तुमच्यामुळे घेण्यात आलं आहे. तुम्ही मला सभापती महोदय. बबलूराव सांगितलं, परंतु चेतन भाऊचं मी मनापासून धन्यवाद देतो. चेतन भाऊ सभापती गावडे महोदय. आमचे सभागृह नेते आहे. एक मिनिट. सभापती चेतन भाऊचं- महोदय. चेतन भाऊंनी सांगितलं, एक मिनिट, हा विषय एका मिनिटात खतम करतो. समाप्त करा लवकर. चेतन भाऊंनी लवकर समाप्त करा, बोलू द्या दुसऱ्याला. 1 घंटा झाला ना राजे, 1.5 तास झाला ना एकसारखं उभे आमचा आहे तुम्ही. हक्काचा पैसा गेला ना. हा, जाऊ द्या, मी बोलून राहिलो आता तुम्हाला. तुम्ही बसा थोड्या वेळ. अरे दलित वस्ती निधी बोलू हक्काचा द्या पैसा आम्हाला. आता आम्ही कसं काय चुप बसणार आहे? बसा ना आता. झाला ना रुलिंग. रुलिंग कशी द्या हे मी सांगणार आहे त्यांना. थांबा. माननीय चेतन भाऊ गावंडे सभागृह नेते आहे, अतिशय मनमिळावू आणि सर्व लोकांना घेऊन चालणार आहे. त्यांनी आपल्याला एक निर्णय देऊन टाकला या ठिकाणी. पालकमंत्री महोदयांनी म्हटलं की ज्या ठिकाणी रोड, नाल्या, बाकीचे काही समाज मंदिर व्हायचे आहे, जर तिथे शिल्लक नसतील तर त्या अंगणवाड्या घ्या. सभापती माझ्या महोदय. प्रभागामध्ये किंवा शहराच्या भाऊ शहरामध्ये जर असे कामं शिल्लक असतील, बबलू भाऊच्या असो, माझ्या असो, फजरपूर असो किंवा इतर आता विलासराव झाला त्या तुमचं, ठिकाणी थोडं वेळ बसा. अंगणवाड्या कॅन्सल करून तुम्ही रोड घ्या, नाल्या घ्या, समाज मंदिर घ्या. आता एवढी माझी निधी विनंती आहे. आता निधी कधी येणार आहे? नाही, तीन विलासराव. पैसे. भाऊ आता निधी कधी येणार आहे? विलास भाऊ ऑगस्ट अंगणवाडी सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येईल. येईल ना, तेव्हा चूक करू नका. नाही, अंगणवाडीचे अंगणवाडी अरे cancel बसा करून, मंगेशराव. माझ्या प्रभागातल्या अंगणवाडी कॅन्सल करून माझ्या ठिकाणी मला समाज मंदिर, रोड, नाल्या देण्यात यावे. सभापती महोदय, चेतन भाऊ, सभापती महोदय, चेतन भाऊ, ज्या ठिकाणी अंगणवाड्या माझ्या प्रभागात आहे, अविनाश भाऊ, सभापती महोदय. आम्हाला अंगणवाड्या नको, आमच्या अंगणवाड्या आहेत. आमच्या इकडे समाज मंदिर सभापती आवश्यकता आहे, महोदय. नाल्याची आवश्यकता आहे, रस्त्याची आवश्यकता आहे. अरे अविनाश भाऊ, अंगणवाडीचा- थोडा वेळ थांबा ना. बोलून घ्या, आता अविनाश भाऊ बोलू बोलते. द्या ना. किती वेळ तर आम्ही उभा आहे इथं. किती वेळ झाला ते बोलून राहिले. सभापती महोदय, माननीय मंगेशजी मनोहर या ठिकाणी बोलले की आमच्या प्रभागात अंगणवाड्या आहेत. जिथं अंगणवाडी आहे तिथे तुम्ही निश्चित रस्ते आणि हे करा, परंतु एखादा भाग असा आहे की जिथे अंगणवाडी भाड्याच्या घरात आहे, तिथे अंगणवाडी बांधावीच लागणार आहे. तर आमच्याकडे काही शौचालय जुने आहेत, जे जुने शौचालय पाडून काय झालं, माननीय पालकमंत्री महोदयांनी सूचना काय केल्या हे घेतलं पाहिजे. पहिल्यांदा पालकमंत्री महोदयांनी चुकीचा संदेश नाही दिला किंवा निर्देश नाही दिले. त्यांनी काय म्हटलं की ज्या भागात रस्ते, पेविंग ब्लॉकचे सगळे कामं झाले आहे, ज्या भागात अंगणवाड्या तिथे नाही आहे आणि त्या भाड्याच्या घरात आहे,
अशा ठिकाणी तुम्ही अंगणवाडीचं बांधकाम केलं पाहिजे. शौचालय जर समजा खराब झाले असेल तिथे शौचालय बांधले पाहिजे असे निर्देश पालकमंत्र्यांनी सभापती- दिले. त्यांनी सभापती घरात महोदय. बांधकाम केले. त्याच्यामुळे मंगेशराव बसा ना खाली थोड्या वेळ. ज्या ज्या ठिकाणी बसा. अंगणवाडीची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी अंगणवाडीची निर्मिती करू. पण जिथे अंगणवाडीची आवश्यकता नाही तिथे समाज मंदिर पण बांधू शकतो, रस्ते पण बांधू शकतो आणि नाल्या पण बांधू शकतो. सभापती आता महोदय. एवढा एक विषय आहे की आता येणारा निधी जो आहे दलित वस्तीचा तो केव्हा येणार आहे सभापती जुलै महोदय. ऑगस्ट मध्ये सभापती आणि महोदय. तो आता या सभागृहाच्या नियमानुसारच असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीही गलथान होणं हे सर्वात महत्वाचा विषय आहे. सभापती महोदय